चा पहिला क्वेश्चन काय आहे, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मीनिंग ऑफ द गिवन इडम. तर इडम आपल्याला काय दिलेली आहे, इडम काय दिलेली आहे आपल्याला, लेट द कॅट आउट ऑफ द बॅग. तर याचा अप्रोप्रिएट मीनिंग विचारलेला आहे आपल्याला. तर काय येईल याचा अप्रोप्रिएट मीनिंग, ऑप्शन नंबर सेकंड, टू रिव्हील अ सिक्रेट बाय मिस्टेक इज द राईट अप्रोप्रिएट मीनिंग ऑफ दिस इडम. ओके, तर हे तुम्ही लक्षात ठेवा. आपण पुढच्या क्वेश्चनकडे जाऊयात. काय म्हटलं आहे, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मीनिंग ऑफ द गिवन प्रोवर्ब. तर आपल्याला एक प्रोवर्ब दिलेली आहे. काय दिलेली आहे प्रोवर्ब, अपिअरन्सेस कॅन बी डिसेप्टिव्ह. तर याचा अप्रोप्रिएट मीनिंग काय येईल, तर समथिंग कॅन बी डिफरंट फ्रॉम हाऊ इट लुक्स. ऑप्शन नंबर थर्ड इज द राईट आन्सर. देन नेक्स्ट क्वेश्चन काय म्हटलं आहे, अ सेंटेन्स हॅज बीन गिवन विथ अ ब्लँक टू बी फिल्ड विथ अन अप्रोप्रिएट वर्ड. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. तर सेंटेन्स काय आहे, असेंट्स डू नॉट रिफ्लेक्ट इंटेलिजन्स अँड नॉर आर दे रिलेटेड टू अवर डॅश इन अ लँग्वेज. तर त्याचं उत्तर काय येईल, ऑप्शन नंबर फर्स्ट, प्रोफिशियन्सी इज द राईट आन्सर. असेंट्स डू नॉट रिफ्लेक्ट इंटेलिजन्स अँड नॉर आर दे रिलेटेड टू अवर प्रोफिशियन्सी इन अ लँग्वेज. सो प्रोफिशियन्सी इज द राईट फिल इन द ब्लँक. देन वी गो टू नेक्स्ट क्वेश्चन. काय म्हटले नेक्स्ट क्वेश्चनमध्ये, इन द फॉलोइंग क्वेश्चन आउट ऑफ द गिवन 4 अल्टरनेटिव्ज सिलेक्ट द अल्टरनेटिव्ह विच बेस्ट एक्सप्रेसेस द मीनिंग ऑफ द इडम और फ्रेज. तर आपल्याला एक इडम किंवा फ्रेज दिलेली आहे. तर कोणती आहे ती, ॲट द 11th hour. ओके, तर त्याचं आपल्याला अप्रोप्रिएट मीनिंग विचारलेलं आहे. तर त्याचं उत्तर येते ॲट द लास्ट मोमेंट. ऑप्शन नंबर फर्स्ट इज द राईट आन्सर. हे तुम्ही लक्षात ठेवा. नेक्स्ट काय म्हटले, चूज द वर्ड दॅट कॅन मिनिंगफुली सबस्टिट्यूट द अंडरलाईन पार्ट ऑफ द सेंटेन्स. तर सेंटेन्स काय दिलेला आहे आपल्याला, ही वॉज अपॉइंटेड टू सेटल अ डिस्प्यूट बिटवीन 2 ज्युरी मेंबर्स. तर अंडरलाईन सेगमेंट कोणता आहे, ही वॉज अपॉइंटेड टू सेटल अ डिस्प्यूट. तर त्याचं उत्तर येते ऑप्शन नंबर फर्स्ट, आर्बिट्रेटेड इज द राईट आन्सर ऑफ दिस अंडरलाईन सेगमेंट. बरोबर. देन नेक्स्ट क्वेश्चन काय म्हटले, नेक्स्ट क्वेश्चनमध्ये चूज द वर्ड दॅट कॅन मिनिंगफुली सबस्टिट्यूट द अंडरलाईन पार्ट ऑफ द सेंटेन्स. सेंटेन्स काय दिलेला आहे आपल्याला, ही वॉज सेंटेन्स्ड टू लाईफ इम्प्रिसनमेंट फॉर किलिंग हिज वाईफ. तर त्याचं उत्तर येते ऑप्शन नंबर 4, युक्झोरिसाइड. युक्झोरिसाइड इज द राईट आन्सर ऑफ दिस अंडरलाईन सेगमेंट. ही वॉज सेंटेन्स्ड टू लाईफ इम्प्रिसनमेंट फॉर किलिंग हिज वाईफ. तर त्याच्या ठिकाणी काय येईल, युक्झोरिसाइड. बरोबर. देन नेक्स्ट काय म्हटलं आहे, फिल इन द ब्लँक विथ द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन. तर सेंटेन्स काय आहे, आय थिंक शी इज राईट टू वॉर्न यू नॉट टू डॅश युअर टेम्पर. तर त्याचं उत्तर काय येईल, लूज येते. ऑप्शन नंबर फर्स्ट. ओके, ऑप्शन नंबर फर्स्ट इज द करेक्ट आन्सर. द करेक्ट इडम इज लूज युअर टेम्पर which means to suddenly become angry. Therefore, the most appropriate option is lose. हे तुम्ही लक्षात ठेवा. Then we go to next question. काय म्हटलंय, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट वर्ड फॉर द गिवन ग्रुप ऑफ वर्ड. तर ग्रुप ऑफ वर्ड काय दिलेला आहे, टू रिव्हील अ सिक्रेट. तर त्याचा अप्रोप्रिएट मिनिंग काय येणार त्या ग्रुपसाठी, तर ऑप्शन नंबर थर्ड, डायव्हल्ज. डायव्हल्ज इज द अप्रोप्रिएट वर्ड फॉर दिस गिवन ग्रुप ऑफ वर्ड्स. ओके. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हटले, सिलेक्ट द ऑप्शन दॅट कॅन बी यूज्ड ॲज अ वन वर्ड सबस्टिट्यूट फॉर द गिवन ग्रुप ऑफ वर्ड्स. तर ग्रुप ऑफ वर्ड काय दिलेला आहे आपल्याला, द स्टडी ऑफ ह्युमन इव्हॉल्युशन. तर त्याच्यासाठी ग्रुप ऑफ वर्ड काय येणार, सबस्टिट्यूशन काय येणार, तर ऑप्शन नंबर फोर्थ, अँथ्रोपोलॉजी. अँथ्रोपोलॉजी इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. ओके. देन सिलेक्ट द ऑप्शन दॅट कॅन बी यूज्ड ॲज अ वन वर्ड सबस्टिट्यूट फॉर द गिवन ग्रुप ऑफ वर्ड. तर ग्रुप ऑफ वर्ड दिलेला आहे आपल्याला, त्याच्यासाठी वन वर्ड सबस्टिट्यूट विचारलेला आहे. ग्रुप ऑफ वर्ड काय आहे, तर अ ह्यूज फायर फॉर अ सेलिब्रेशन. तर त्याचा आन्सर येते बोन फायर. ऑप्शन नंबर थर्ड इज द करेक्ट आन्सर. देन चूज द करेक्ट अँटोनिम ऑफ द अंडरलाईन वर्ड फ्रॉम द गिवन ऑप्शन्स. सेंटेन्स आहे, अ बग क्रॉल्ड
अक्रॉस हर लेग अँड शी स्वाईप्ड इट अवे. तर त्याचं उत्तर काय येईल? रेस्ड येईल. रेस्ट इज द करेक्ट आन्सर. अ बग रेस्ट अक्रॉस हर लेग अँड शी स्वाईप्ड इट अवे. देन नेक्स्ट, चूज द करेक्ट सिनॉनिम ऑफ द अंडरलाईन वर्ड फ्रॉम द गिवन ऑप्शन्स. सेंटेन्स आहे इट वॉज द मोस्ट इनक्रेडिबल फूड इन द वर्ल्ड. तर त्याचं उत्तर काय येईल? अनइमॅजिनेबल. अनइमॅजिनेबल इज द राईट आन्सर. ऑप्शन नंबर फर्स्ट इज द राईट ऑप्शन. इट वॉज द मोस्ट इनइमॅजिनेबल फूड इन द वर्ल्ड. ओके. नेक्स्ट काय म्हटलं आहे? चूज द वर्ड दॅट कॅन मिनिंगफुली सबस्टिट्यूट द अंडरलाईन पार्ट ऑफ द सेंटेन्स. द सेंटेन्स आहे आय फाउंड अ प्लेस वेअर वाईल्ड एनिमल्स वेअर लिव्हिंग. तर जिथे वाईल्ड एनिमल्स राहतात तर त्याला काय म्हणतात? त्या प्लेसला लेअर म्हणतात. ऑप्शन नंबर सेकंड इज द करेक्ट आन्सर. ओके. आय फाउंड लेअर अ प्लेस वेअर वाईल्ड एनिमल्स वेअर लिव्हिंग. देन काय म्हटले नेक्स्ट क्वेश्चनमध्ये? चूज द करेक्ट अँटोनिम ऑफ द अंडरलाईन वर्ड फ्रॉम द गिवन ऑप्शन्स. सेंटेन्स आहे दे वेअर मेकिंग नो प्रोग्रेस इन देअर रिलेशनशिप. तर प्रोग्रेसचा आपल्याला काय विचारलेलं आहे? अँटोनिम विचारलेला आहे, विरुद्धार्थी शब्द. तर काय येईल त्याचा विरुद्धार्थी शब्द? डिटेरिओरेट इज द करेक्ट अँटोनिम ऑफ दिस सेंटेन्स. ओके. देन काय म्हटलं आहे? चूज अ वर्ड दॅट कॅन मिनिंगफुली सबस्टिट्यूट द अंडरलाईन पार्ट ऑफ द सेंटेन्स. तर सेंटेन्स काय आहे? फिअर ऑफ हाईट्स इज व्हेरी कॉमन दीज डेज. तर काय विचारलेलं आहे आपल्याला? सबस्टिट्यूशन विचारलेलं आहे फिअर ऑफ हाईट्ससाठी. तर काय येईल? ॲक्रोफोबिया इज द करेक्ट सबस्टिट्यूशन फॉर दिस पार्ट. बरोबर. नेक्स्ट काय म्हटलं आहे? अ सेंटेन्स हॅज बीन गिवन विथ अ ब्लँक टू बी फिल्ड विथ अन अप्रोप्रिएट ऑप्शन. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. तर सेंटेन्स काय आहे? आय स्माइल्ड ॲट माय सन अँड डॅश थँकफुल. तर त्याचं उत्तर येते फेल्ट येते याचा आन्सर. ऑप्शन नंबर 4. बिकॉज हे सेंटेन्स पास्ट टेन्समध्ये आहे म्हणून फेल्ट हे आन्सर येते. हे तुम्ही लक्षात ठेवा. पुढचा क्वेश्चन काय म्हटले? पुढच्या क्वेश्चनमध्ये सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट सिनॉनिम ऑफ द अंडरलाईन वर्ड इन द फॉलोइंग सेंटेन्स. द सेंटेन्स काय आहे? शी गॉट अप फ्रॉम द बेड अँड लुक्ड क्रॉस्ड फॉलन. तर त्याचं उत्तर काय येईल? सिनॉनिम विचारलेला आहे. ऑप्शन नंबर 3 डिजेक्टेड इज द करेक्ट सिनॉनिम ऑफ दिस वर्ड. देन नेक्स्ट क्वेश्चन काय म्हटलं आहे? सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द गिवन इडम. तर आपल्याला इडम दिलेली आहे बी ॲट अ क्रॉस रोड्स. तर त्याचं अप्रोप्रिएट मिनिंग विचारलेलं आहे. तर काय येईल याचं अप्रोप्रिएट मिनिंग? ऑप्शन नंबर 4 टू मेक अ व्हेरी इम्पॉर्टंट डिसिजन. ओके. द करेक्ट ऑप्शन इज मार्क्ड ॲज 4 टू मेक अ व्हेरी इम्पॉर्टंट डिसिजन. हे तुम्ही लक्षात ठेवा. देन fill in the blank with the most appropriate option. As he walked past the chambers, Samir asked everyone to quiet dash. तर त्याचा आन्सर काय येईल? डाऊन येईल. As he walked past the chambers, Samir asked everyone to quiet down. बरोबर. नेक्स्ट क्वेश्चन अँटोनिम विचारलेलं आहे आपल्याला. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट अँटोनिम ऑफ द गिवन वर्ड. तर रिझर्वेशनचा अँटोनिम विचारलेला आहे. त्याचं उत्तर येईल ओपननेस. ऑप्शन नंबर 2. बरोबर. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट अँटोनिम ऑफ द अंडरलाईन वर्ड इन द फॉलोइंग सेंटेन्स. तर सेंटेन्स काय दिलेलं आहे? हिज पॅरेंट्स आर व्हेरी अफ्लुएंट. तर अफ्लुएंट म्हणजे काय? हॅविंग अ ग्रेट डील ऑफ मनी ऑर वेल्थी. ओके. तर त्याचा आन्सर काय येईल? त्याचा अपोजिट वर्ड काय येणार? तर इम्पोवरिश्ड. तर इम्पोवरिश्ड म्हणजे काय आपण समजून घेऊ. मेड पोअर ऑर रिड्युस्ड टू पॉवर्टी. This is the direct opposite of being affluent. So keep this in mind. Antonym काय आहे affluentचा? Impoverished. Okay, then we go to next question. काय म्हटले नेक्स्ट क्वेश्चनमध्ये? चूज द वर्ड दॅट कॅन मिनिंगफुली सबस्टिट्यूट द अंडरलाईन पार्ट ऑफ द सेंटेन्स. सेंटेन्स काय दिलेला आहे आपल्याला? वेरियस रिसर्चर्स आर ट्राईंग देअर बेस्ट टू स्टडी द ह्युमन पॉप्युलेशन. ओके. तर सबस्टिट्यूशन विचारलेलं आहे आपल्याला. अंडरलाईन सेगमेंट कोणता आहे? टू स्टडी द ह्युमन पॉप्युलेशन. तर त्याला काय म्हणतात? डेमोग्राफी. डेमोग्राफी इज द राईट सबस्टिट्यूशन फॉर दिस सेगमेंट.
स्टडी द ह्युमन पॉप्युलेशन, तर त्याचं उत्तर काय येईल? डेमोग्राफी. आपण पुढच्या क्वेश्चनकडे जाऊयात. काय म्हटलं आहे? चूज द मोस्ट अप्रोप्रिएट वर्ड टू फिल इन द ब्लँक. तर सेंटेन्स काय आहे? द गर्ल डॅश विजिटेड हर ग्रँडमदर टू चीअर अप. बरोबर. तर त्याचा आन्सर काय येणार? फ्रिक्वेंटली येईल त्याचा आन्सर. ऑप्शन नंबर 3 इज द राईट आन्सर. देन वी गो टू नेक्स्ट क्वेश्चन. काय म्हटले नेक्स्ट क्वेश्चनमध्ये? चूज अ वर्ड फ्रॉम द गिवन ऑप्शन्स दॅट इज अपोजिट इन मीनिंग टू द वर्ड गिवन बिलो. ओके. एनफीबल. तर एनफीबल म्हणजे काय? टू मेक वीक ऑर फीबल. तर त्याचा अपोजिट काय येणार? अँटोनिम काय येणार? तर स्ट्रेंथन येईल. टू मेक ऑर बिकम स्ट्रॉंगर. सो याचा आन्सर काय येणार? स्ट्रेंथन येणार. एनफीबलचा अपोजिट मिनिंग काय आहे? तर स्ट्रेंथन आहे. आपण नंतरच्या क्वेश्चनकडे जाऊयात. काय म्हटलं आहे? आउट ऑफ द गिवन अल्टरनेटिव्स चूज द वन विच कॅन सबस्टिट्यूटेड फॉर द गिवन वर्ड ऑर सेंटेन्स. तर सबस्टिट्यूशन विचारलेलं आहे आपल्याला. अ कलेक्शन ऑफ शीप. तर काय येईल याचा आन्सर? फ्लॉक येईल. ऑप्शन नंबर 3 इज द राईट आन्सर. अ कलेक्शन ऑफ शीप, त्याचं सबस्टिट्यूशन काय येणार? तर फ्लॉक येणार. देन वी गो टू नेक्स्ट क्वेश्चन. काय म्हटले? फिल इन द ब्लँक विचारलेले आपल्याला. चूज द मोस्ट अप्रोप्रिएट आर्टिकल टू फिल इन द ब्लँक. द सूनर वी रीच द प्लेस डॅश बेटर आर अवर चान्सेस ऑफ फाइंडिंग मॉम. तर त्याचा आन्सर काय येणार? द येईल त्याचा आन्सर. द सूनर वी रीच द प्लेस द बेटर आर अवर चान्सेस ऑफ फाइंडिंग मॉम. ओके. देन नेक्स्ट. काय म्हटलं आहे? चूज द मोस्ट अप्रोप्रिएट प्रिपोजिशन टू फिल इन द ब्लँक. द सेंटेन्स काय आहे? आय रिसाइड डॅश अ स्मॉल टाउन अवे फ्रॉम द क्राउडेड सिटीज. तर काय येणार त्याचा आन्सर? त्याच्यासाठी प्रिपोजिशन काय येणार? राईट. तर ऑप्शन नंबर 3 इन येणार. आय रिसाइड इन अ स्मॉल टाउन अवे फ्रॉम द क्राउडेड सिटीज. बरोबर. देन नेक्स्ट. काय म्हटलं आहे? चूज द मोस्ट अप्रोप्रिएट प्रिपोजिशन टू फिल इन द ब्लँक. फिल इन द ब्लँक विचारलेली आहे. आफ्टर अ लॉंग ड्रॉन लीगल बॅटल द मॅन फायनली गॉट पोझेशन डॅश हिज हाऊस. तर काय येणार त्याचं उत्तर? ऑफ येईल. आफ्टर अ लॉंग ड्रॉन लीगल बॅटल द मॅन फायनली गॉट पोझेशन ऑफ हिज हाऊस. ओके. रिमेंबर दिस. देन choose a word from the given options that is closest in meaning to the underlined word in the sentence. The sentence काय दिलेला आहे? The rains abated after the clouds cleared. ओके. तर त्याचा आन्सर येईल subsided. ऑप्शन नंबर 3 इज द करेक्ट आन्सर. subsided. The rain subsided after the clouds cleared. ओके. देन नेक्स्ट. काय म्हटलं आहे? A sentence has been given with a blank to be filled with an appropriate word. Choose the correct alternative. The sentence काय आहे? The best air purifiers for allergies are a great way to find dash from irritating allergy symptoms. त्याचं आन्सर काय येईल मग? ऑप्शन नंबर 4 respite is the correct answer. The best air purifiers for allergies are a great way to find respite from irritating allergy symptoms. Okay. Then next. काय म्हटले नेक्स्ट क्वेश्चनमध्ये? चूज द एक्झॅक्ट मीनिंग ऑफ द इडियामॅटिक एक्सप्रेशन ऑर फ्रेज. तर आपल्याला काय दिलेली आहे फ्रेज? टू टर्न ओव्हर अ न्यू लीफ. तर काय येईल याचं उत्तर? त्याचं अप्रोप्रिएट मीनिंग काय येईल? ऑप्शन नंबर 3 टू चेंज वन्स बिहेवियर इन अ पॉझिटिव्ह वे. ओके. हे तुम्ही लक्षात ठेवा. फ्रेज दिलेली आहे, त्याचा मीनिंग पण सांगितलेला आहे. बरोबर. आपण पुढच्या क्वेश्चनकडे वळूयात. फिल इन द ब्लँक विचारलेली आहे. चूज द मोस्ट अप्रोप्रिएट आर्टिकल्स टू फिल इन द ब्लँक्स. तर सेंटेन्स काय आहे? दिस इज सर्टेनली नॉट डॅश टाईम टू बिकर ओव्हर डॅश लॉस्ट नेकलेस. ओके. तर फिल इन द ब्लँक काय येणार ह्याच्यासाठी? करेक्ट आर्टिकल ऑप्शन नंबर 1 द अँड ए. दिस इज सर्टनली नॉट द टाईम टू बिकर ओव्हर अ लॉस्ट नेकलेस. ओके. देन इडियामॅटिक एक्सप्रेशन फ्रेज दिलेली आहे, त्याचं विचारलेलं आहे आपल्याला. चूज द एक्झॅक्ट मिनिंग ऑफ द इडियामॅटिक एक्सप्रेशन ऑर फ्रेज. तर काय दिलेली आहे? ब्लॅक शीप. तर त्याचा आन्सर काय येणार? त्याचा अप्रोप्रिएट मिनिंग काय येणार? अ डिसफेवर्ड पर्सन इन अ ग्रुप. हे तुम्ही लक्षात ठेवा. हे क्वेश्चन्स जशाच तसे एक्झामला येतात. नेक्स्ट.
काय म्हटले, आउट ऑफ द गिवन अल्टरनेटिव्स चूज द वन विच कॅन बी सबस्टिट्यूटेड फॉर द गिवन वर्ड ऑर सेंटेन्स. सेंटेन्स काय आहे, वन हू लुक्स ॲट द ब्राईट साईड ऑफ थिंग्स. तर त्याचा आन्सर येते ऑप्टिमिस्ट. बरोबर. सबस्टिट्यूशन काय आहे, वन हू लुक्स ॲट द ब्राईट साईड ऑफ थिंग्स. ऑप्टिमिस्ट सबस्टिट्यूशन येईल त्याच्यासाठी, हे तुम्ही लक्षात ठेवा. बरोबर. पुढचा क्वेश्चन काय म्हटले, चूज द वर्ड ऑर फ्रेज विच इज नियरेस्ट इन मीनिंग टू द की वर्ड गिवन बिलो. तर मॅनिफोल्ड हा वर्ड दिलेला आहे. ओके. तर त्याच्यासाठी आपल्याला फ्रेज, त्याच्या जवळची फ्रेज आपल्याला योग्य मिनिंग असलेली ओळखायची आहे. तर त्याचा आन्सर येईल डायव्हर्स. ऑप्शन नंबर 3 इज द करेक्ट आन्सर, डायव्हर्स. ओके. देन वी गो टू नेक्स्ट क्वेश्चन. काय म्हटले नेक्स्ट क्वेश्चनमध्ये, चूज द वर्ड दॅट कॅन मिनिंगफुली सबस्टिट्यूट द अंडरलाईन पार्ट ऑफ द सेंटेन्स. तर सेंटेन्स काय दिलेला आहे आपल्याला, ही किल्ड हिज ओन मदर टू अक्वायर हर प्रॉपर्टी. ओके. तर त्याचं उत्तर येईल ऑप्शन नंबर 3 येईल, मॅट्रिसाईड. ओके. ही मॅट्रिसाईड टू अक्वायर हर प्रॉपर्टी. तर सबस्टिट्यूशन काय येईल त्याच्यासाठी, किल्ड हिज ऑन मदरसाठी मॅट्रिसाईड. बरोबर. पुढचा क्वेश्चन काय म्हटले, चूज द करेक्ट सिनॉनिम ऑफ द अंडरलाईन वर्ड फ्रॉम द गिवन ऑप्शन्स. तर सेंटेन्स दिलेला आहे आपल्याला, अर्थ डेमॉन्स्ट्रेट्स द इम्पॉर्टन्स ऑफ बिईंग इरॉनिक. तर त्याच्यासाठी त्याचं उत्तर काय येईल, सबस्टिट्यूशन काय येईल त्याच्यासाठी, तर ऑप्शन नंबर 1 सबस्टँटिएट. ओके. आपण पुढच्या क्वेश्चनकडे जाऊयात. इन द फॉलोइंग क्वेश्चन आउट ऑफ द गिवन 4 अल्टरनेटिव्ह सिलेक्ट द अल्टरनेटिव्ह विच बेस्ट एक्सप्रेसेस द मिनिंग ऑफ द इडम ऑर फ्रेज. तर आपल्याला इडम किंवा फ्रेज दिलेली आहे, तर कोणती आहे, स्वॉर्ड ऑफ डॅमोकल्स. तर त्याचा आपल्याला अप्रोप्रिएट मिनिंग विचारलेला आहे. तर त्याचा आन्सर काय येईल, ऑप्शन नंबर 3 अँड इम्पेंडिंग डिझास्टर. ओके. हे तुम्ही लक्षात ठेवा. इडम फ्रेज त्याचा अप्रोप्रिएट मिनिंग हे जशाच तसे येते, हे तुम्ही लक्षात ठेवा. बरोबर. काय म्हटलं आहे, चूज द करेक्ट अँटोनिम ऑफ द अंडरलाईन वर्ड फ्रॉम द गिवन ऑप्शन्स. सेंटेन्स काय दिलेलं आहे आपल्याला, ही एक्सटेंडेड कॉर्डियल ग्रीटिंग्स टू द डिलिजेट्स ऑफ दिस कंट्रीज. तर त्याचा आन्सर येईल हॉस्टाईल. ऑप्शन नंबर 3 इज द करेक्ट अँटोनिम ऑफ दिस वर्ड. कॉर्डियलचा अँटोनिम काय आहे, हॉस्टाईल आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. आपण पुढच्या क्वेश्चनकडे जाऊयात. काय म्हटले पुढच्या क्वेश्चनमध्ये, चूज द वर्ड दॅट कॅन मिनिंगफुली सबस्टिट्यूट द अंडरलाईन पार्ट ऑफ द सेंटेन्स. तर सेंटेन्स काय दिलेलं आहे आपल्याला, माय ब्रदर ऑलवेज लुक्स ॲट द ब्राईटर साईड ऑफ एव्हरीथिंग. तर सबस्टिट्यूशन विचारलेलं आहे आपल्याला याच्यासाठी, तर काय येईल याच्यासाठी सबस्टिट्यूशन, ऑप्शन नंबर 2 ऑप्टिमिस्ट येईल याच्यासाठी सबस्टिट्यूशन. माय ब्रदर ऑप्टिमिस्ट. बरोबर. देन a sentence has been given with a blank to be filled with an appropriate word. Choose the correct alternative. The sentence काय आहे, excavations in both residential and government towns have dash a striking paucity of cult buildings. तर काय येईल त्याच्यासाठी आन्सर, ऑप्शन नंबर 4 रिव्हील्ड येईल. Excavations in both residential and government towns have revealed a striking paucity of cult buildings. हे तुम्ही लक्षात ठेवा. नेक्स्ट, चूज द करेक्ट सिनॉनिम ऑफ द अंडरलाईन वर्ड फ्रॉम द गिवन ऑप्शन्स. तर सेंटेन्स काय आहे, जायंट सेल ट्यूमर्स आर ओरिजिनली बेगाइन बट समटाइम्स बिकम मलाइग्नंट. तर त्याचा आन्सर काय येईल, हार्मलेस येईल. ऑप्शन नंबर 3 इज द राईट आन्सर. बरोबर. अंडरलाईन वर्डसाठी आपल्याला सिनॉनिम विचारलेला होता, तर बेगाइनचं सिनॉनिम काय आहे, हार्मलेस आहे. काय म्हटलं आहे, चूज द वर्ड दॅट कॅन मिनिंगफुली सबस्टिट्यूट द अंडरलाईन पार्ट ऑफ द सेंटेन्स. द सेंटेन्स काय दिलेलं आहे आपल्याला, द प्रॅक्टिस ऑफ मॅरिंग मल्टिपल स्पाउसेस विच इज फॉरबिडन इन मेनी कंट्रीज. तर त्याचं उत्तर काय येईल, पॉलिगॅमी. पॉलिगॅमी इज द राईट आन्सर. सबस्टिट्यूशन काय येईल त्याच्यासाठी, पॉलिगॅमी. द प्रॅक्टिस ऑफ पॉलिगॅमी विच इज फॉरबिडन इन मेनी कंट्रीज. बरोबर. आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊयात. काय म्हटले नेक्स्ट क्वेश्चनमध्ये, चूज द वर्ड फ्रॉम द गिवन ऑप्शन्स दॅट इज क्लोजेस्ट इन मीनिंग टू द अंडरलाईन वर्ड इन द सेंटेन्स. तर सेंटेन्स काय दिलेलं आहे आपल्याला, ही ड्रोव रॅकलेसली अँड ऑलमोस्ट मेट विथ अन ॲक्सिडेंट. तर त्याचा आन्सर काय येईल, रॅशली. ऑप्शन नंबर 1 इज द राईट आन्सर. ही ड्रोव रॅशली अँड ऑलमोस्ट मेट विथ अन ॲक्सिडेंट. बरोबर.
आपण पुढच्या क्वेश्चनकडे जाऊयात. काय म्हटलं इथे, रिप्लेस द अंडरलाईन प्रिपोजिशन विथ द करेक्ट वन फ्रॉम द गिवन ऑप्शन्स टू मेक द सेंटेन्स कोहेरंट. तर सेंटेन्स कोहेरंट बनवण्यासाठी ओव्हरच्या ऐवजी दुसरं कोणतं प्रिपोजिशन येईल ते आपल्याला ओळखायला सांगितलेलं आहे. सेंटेन्स काय आहे, आय वॉज एजिटेटेड वेन माय सिस्टर ट्राईड टेम्परिंग ओव्हर माय न्यू प्ले स्टेशन. ओके, तर ओव्हरसाठी आपल्याला कोहेरंट सेंटेन्स बनवण्यासाठी प्रिपोजिशन सांगितलेलं विचारलेलं आहे. तर काय येईल, विथ येईल. आय वॉज एजिटेटेड वेन माय सिस्टर ट्राईड टेम्परिंग विथ माय न्यू प्ले स्टेशन. तर अशा प्रकारचे आजचे क्वेश्चन होते. या क्वेश्चनची जर PDF हवी असेल तर टेलिग्राम चॅनल जॉईन करा. थँक्यू. धन्यवाद.